हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। येणारी निवडणूक मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक, गाफील राहू नका, रात्र वैराची आहे, राज ठाकरेंचं मुंबईकर मराठी माणसांना आवाहन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडलं, युगेंद्र पवारांचा बारामतीमध्ये आरोप। विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केली, शहाजीबापू पाटलांचा गंभीर आरोप। मी लढणारी औलाद म्हणत दिला इशारा। भोरमध्ये अजित पवारांची सत्ता असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा। दादांच्या बालेकिल्ल्यात चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। काँग्रेस तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही, बावनकुळेंच्या किंचित काँग्रेसच्या टीकेवर वडेट्टीवारांचा पलटवार। रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकरांचं अखेर मनोमिलन, आमच्यात आता कोणताही वाद नाही, दोघांनी वाद मिटवला। परतूरमधील कार्यक्रमात रावसाहेब दानवेंचं मोठं विधान। मालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक, असलम शेख यांच्या विरोधात जोरदार आंदोलन। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या, कुटुंबाकडून हत्येचा आरोप। पती अनंत गर्जेसह नणंद आणि दिराविरोधात गुन्हा दाखल। ऐन लग्नमंडपात स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, सध्या प्रकृती स्थिर, विवाह सोहळा पुढे ढकलला। आणि दिल्ली स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा, स्फोटक तयार करण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हर आणि साखरेचा वापर केल्याची माहिती। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाफील राहू नका असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। येणारी महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असणार आहे। जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा, असं राज ठाकरे म्हटलेत। परळमध्ये मनसेनं आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाला त्यांनी भेट दिली आणि तेव्हा त्यांनी हे आवाहन केलं। रात्र वैराची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्नची महाराष्ट्रात चर्चा होते। सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलाय। राष्ट्रवादीनं प्रतिस्पर्धी उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडलं, असा सनसनाटी आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय। आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातले आहेत, कष्ट करणारे आहेत। 10 वर्ष जरी त्यांनी कष्ट केलं तरी त्यांना 20 लाख रुपये कमवता येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय। दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही, काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत, अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले आहेत, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही।
एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं. तर युगेंद्र पवार यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. अजित पवारांवर त्यांनी हा आरोप केलाय. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. शहाजी बापू सांगोल्याचा वाघ असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. तर सांगोल्यामध्ये चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकावतात असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. तर सांगोल्याचा मीच राजा, हरलो तरी राजाच असल्याचं त्यांनी म्हटलं. जामनेरमधील नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीविरोधात महाविकास आघाडीनं कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय. पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुभारंभ केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई मैदानात उतरले असून प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलाय. महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आलेले असताना चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला. मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासून एकत्रच आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि यावेळी बजरंग सोनावणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला. खासदार बजरंग सोनावणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केलाय. परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला. खा कुणाचंही मटण, दाबा कमळाचं बटण असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या. लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र सोनावणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनावणेंच्या वयावरून भाष्य केलं. सोनावणे 5 वर्ष टिकणार नाहीत, आपल्याला पुढील 5 वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष पाहिजे असं सुरेखा जाधव म्हटले. तर आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे या वक्तव्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय. शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये शिल्पा राणी वाडकरांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम थोपटेंवर सडकून टीका केली आहे. थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हटले. सरकारचा कोट्यावधींचा निधी वेंगुर्ला नगर परिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकम यांनी केलंय. तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. वर्ध्यामध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता आला नाही. काँग्रेस उमेदवार नेत्यांविनाच रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरले. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रचार पदयात्रा सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेसह बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी महानगरपालिकेच्या तिकिटासाठी इच्छुकांनी काँग्रेस भवनात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं. नगरपरिषद निवडणुकीवरून खासदार संदीपान भुमरेंनी भाजप नेत्यांवर टीका केली. आम्ही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत होतो, मात्र त्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी युगेंद्र पवारांनी देखील पदयात्रेत सहभाग घेत उमेदवारांचा प्रचार केला. बारामतीतून बळवंत बेलदार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर 100% एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपला साथ द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलं.
संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली आहे। मुख्यमंत्री हे संविधानिक आणि सन्मानाचं पद आहे, त्याच्यावर असं बोलणं योग्य नसल्याचं ते म्हटलंय। तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटतं असंही ते म्हटलंय।